नमस्कार, मी साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्या नामात सौम्यता आहे पण कामामध्ये अपाट धडाडी आहे, ते म्हणजे माझी नगरसेविका मंगलाताई सुषमाराव म्हैसने आपल्यासोबत आहेत। ताई, जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण ताईसोबत संवाद साधणार आहोत त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल, त्यांच्या सामाजिक प्रवासाबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल। तर सर्वप्रथम ताई, आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला? माझा कसा झाला म्हणजे मी एक हाऊसवाईफच होती, घरगुती म्हणून। आणि 2000 मध्ये 12 मध्ये मी निवडणूक लढवली अपक्ष म्हणून। त्यावेळेस म्हणजे घरच्यांचं जास्त साथ होती मला, की मला खूप जण असे म्हणत होते की तू म्हणजे घरची म्हणजे लेडीज काम म्हणजे हाऊसवाईफ काम करणारी कशी काय तू म्हणजे राजकीय प्रवास कसा पार करशील? तर मी म्हटलं नाही, आपल्या मिस्टरांची साथ असले तर आपण काही पण पार करू शकतो। तर मग मी 2012 मध्ये मी सेनेमध्ये होती, आधी शिवसेनामध्ये। तर काही कारणास्तव मला म्हणजे पक्षाच्या तिकीट नाही दिलं, तर मला काही वाटलं नाही त्याच्यामुळे, पण मी अपक्ष लढवण्याचा प्रयत्न केला आणि मी अपक्ष लढवलं। आणि माझ्या घरच्यांची पूर्ण माझी फॅमिली होती, त्या फॅमिलीच्या जोरावर मी इलेक्शन पूर्ण लढली। त्याची मला साथ 2012 मध्ये ते म्हणजे हे भेटलं की खूप छान वाटलं की मी जिथे पाय टाकला तिथे मला त्या म्हणजे पाय टाकल्यावर मला त्याचं हे भेटलं, यश मिळालं। खूप छान ताई। असं म्हणतात की यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असते, तर एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो, हे आपल्या उत्तरातून कळालं ताई। दुसरा प्रश्न माझा, समाजासाठी काहीतरी करावं ही भावना नेमकी कधी निर्माण झाली आपल्यात? माझ्या मिस्टरांचं कसं होतं, माझे मिस्टर आर्मीमध्ये होते। आम्ही 2000 मध्ये म्हणजे रिटायर्ड झालो। रिटायर झाल्यानंतर त्यांना खूप काम करायचे असे म्हणजे समाजासाठी, की आपण त्यांना जॉबचे खूप आले होते ऑफर, पण त्यांनी नाही केले। मग समाजासाठी आपण काहीतरी करावं, कारण समाज असा घडून आला पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। जे गरीब लोक असतात त्यांचे लग्न जुळत नाहीत, त्यांचे लग्न जुळण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो। त्यासाठी आम्ही खूप धडपड केली आणि खूप म्हणजे आमची एक संस्था आहे, त्या संस्थाद्वारे आम्ही समाजासाठी म्हणजे कार्यक्रम राबवतच असतो, दर महिन्याला आमचे कॅम्प वगैरे। तर हे धडाडीचं नेतृत्व जे माझ्या मिस्टरांच्या मध्ये होतं, ते नेतृत्व माझ्यामध्ये आलं आणि मी त्यांच्या मागं आणि ते माझ्या मागं असा आमचा प्रवास सुरू झाला। आणि समाजासाठी आम्ही पुष्कळ अजूनही करतच आहे आणि अजूनही करणारच। खूप छान ताई। आणि या प्रवासात कुठल्या अडचणी आल्यात आपल्याला? अडचणी तर कसं आहे, आपल्याला अडचणी तर येतातच राजकीय जीवनात, आपल्या संसारामध्ये, प्रत्येकाच्या याच्यामध्ये येतात, पण आपण त्या पार करणे हे एक आपल्या महिलेला खूप कठीण जाते। पण मी त्या कठीण परिस्थितीतही माझ्या 2 मुलांना मी इंजिनियर केलं, दोन्ही मुलांना इंजिनियर केलं, आज चांगल्या ठिकाणी जॉबवर आहेत। आणि घरात खूप मोठी फॅमिली होती, एवढ्या मोठ्या फॅमिलीतून आमचं घरातून निघणे खूप कठीण असते, तरी आमच्या फॅमिलीची मला खूप साथ होती, मिस्टरांची साथ होती, आई वडिलांची सगळ्यांची साथ होती। त्यामुळे मला हे इतका राजकीय प्रवास इथपर्यंत म्हणजे व्यवस्थित पार पडला। आणि एक महिला म्हणून राजकारणात यशस्वी होणं कितपत कठीण आहे? खूप कठीण आहे, कारण तिला कसं असते, घरचं करून राजकारण अटेंड करणं, राजकारणात फिरणे, म्हणजे कुठे कुठे जावं लागते, त्यामुळे घरचं सगळं कामं करून निघावं लागते, खूप कठीण असते। पण मी हा कठीण प्रवास खूप पार पाडला, व्यवस्थित पाडला, कारण साथ असते तेव्हाच माणसाचं सगळं काही असते, असं माझं मत आहे। आणि महिलांनी राजकारणात यावं यासाठी तुम्ही काय सांगाल महिलांना? माझं असं विचार आहे की राजकारणात यावे, आलं तर चांगले काम करावे। कसे काम करावे? राजकारणच नाही, नुसतं समाजासाठी पण काही ना काही करावे। 20% राजकारण आणि 80% समाजकारण केलं पाहिजे, तर त्या राजकारणात माणूस टिकतो, नाहीतर टिकत नाही माझ्या मते। आपण राजकारणाच्या भरोश्यावर राहणे मला योग्य नाही वाटत, कारण समाजासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे। माझं समाजासाठीच जास्त जोर आहे कामाच्या बाबतीत। आजचं राजकारण तुम्हाला कसं वाटते? आजचं राजकारण असं आहे की एक प्रकारचं चांगलंही आहे, एक प्रकारचं वाईटही आहे, दोन्ही गोष्टी समतोल आहे जर तोलल्या तर। पण कसं आहे, राजकारण चांगलं म्हणजे कसं, चांगल्या व्यक्तीचं राजकारण नाही आहे यामध्ये, म्हणजे जे असे कामं वगैरे करत नाहीत त्या व्यक्तीचं राजकारण आहे।
आणि चांगल्या व्यक्तीचं राजकारण नाहीये. हे मला म्हणून मी म्हणजे सांगते की राजकारणात कसं राहावे आणि कसे नाही. अच्छा. आणि घर आणि राजकीय जबाबदाऱ्या यामध्ये तुम्ही कसा समतोल राखता? समतोल करावंच लागते. इतक्या फॅमिलीला घेऊन चालणे, समतोल म्हणजे दोन्ही प्रकारचं राजकारणही करावं लागते आणि समतोल म्हणजे घरातलंही बघावं लागते. आणि पुढील प्रश्न, आपल्या प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे आपल्याला राजकारणात यावं असं म्हणून? माझे मिस्टर. माझ्या मिस्टरांची साथ मला जास्त. खूप छान. आणि भविष्यात पुन्हा निवडणूक लढायचा विचार आहे का आपला? हो, आहे ना. आहे. आणि काय नवीन योजना आपण राबणार आहात? नवीन योजना अशा आहेत की योजना तर जितक्या सांगितल्या तितक्या कमी आहेत. आपण समाजात करण्यासाठी. जितक्या केल्या तितक्या चांगल्या आहेत आणि जितक्या नाही केल्या तितक्या काहीच नाही आहे. तर माझं व्यक्तिमत्व असं आहे की आपण समाजासाठी बघा, आज गरीब लोकांजवळ दवाखान्यासाठी पैसे नसतात. आपण आम्ही मेडिकल कॅम्प घेतो. मेडिकलच्या म्हणजे ₹10च आमचे हे असते. ₹10च्या मार्फत त्यांना मेडिकल आम्ही मोफत देतो. त्यामुळे त्यांना जे मेडिकल बाहेरचा जो खर्च असतो तो इथे आमच्या याच्यातून फ्री होतो. आणि आम्ही डोळ्याचे ऑपरेशन वगैरे आम्ही म्हणजे दर महिन्याला, दर संडेला हा कार्यक्रम आम्ही राबवतो. त्यामुळे माझं एकच आहे की समाजासाठी काहीतरी करावं. मला समाजासाठीच जास्त आहे. ताई, आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण कोणता आहे? माझा क्षण म्हणजे असा आहे की एकदा मी खूप बिमार पडली होती. म्हणजे बिमार इतकी पडली होती की त्याच्यातून मला वाचणे शक्य नव्हते. पण मी त्या याच्यातून वापस आली. हा अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी खूप, की मी त्याच्यातून बाहेर आली. हे खूप मला म्हणजे देवाची बी शुक्रिया मानते आणि माझ्या मिस्टरांनी सगळ्या फॅमिलीनी खूप मेहनत घेतली माझ्या तब्येतीसाठी. तो खूप एक क्षण माझा होता आणि त्या क्षणामुळेच मी आज इथपर्यंत आलेली आहे. आणि शेवटचा प्रश्न, आपण जनतेला काय संदेश द्याल? जनतेला माझं असं म्हणणं आहे की चांगल्या व्यक्तिमत्वाचीच निवड करा. जो चांगला काम करेन, तुमचे चांगले कामं करेन. आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. चांगला व्यक्तिमत्व असेल त्यालाच निवडून द्या. जो तुमचा सतत तुमच्या एका कॉलवर तुमच्यापर्यंत येऊ शकतो त्यालाच निवडून द्या. चांगल्या व्यक्तीचीच निवड करा. बस हा जनतेला माझा संदेश आहे. खूप छान ताई. मंगलाताई म्हणजे कर्तृत्व, संयम आणि सेवा याचं त्रिवेणी संगम आहे. ताईंनी समाजासाठी खूप झटल्यात, त्या खूप काम केला. ताई, आपलं मनपूर्वक आभार मानते. आपण मनमोकळा आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल जनअभियान न्यूज चॅनल बद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. पाहत रहा जनअभियान न्यूज. नमस्कार. नमस्कार.